का हो गीता? मी काय म्हटलं ते आता लग्न आता नवीनच झालं आणि तू अशी कोण गाय भांडल्यासारखी राहतो माय. आईच्या घरी आलो निदान सारखं तरी राहा, चांगलं राहा. आणि काय ते साडी कोसखास करून घेतली आणि काय काय तू आता आलो माय, एकदमच बदलून गेला ना तू आता. काय होते व कसंही राहिलं तर कोण पाहिजे व आपल्याला. मला आवडते घेतली मी खोचखाच करून. काय मी तर ड्रेसच घालणार होती बापा, पण आई म्हणे मा घरी येऊन असं ताल नको करू म्हणे, ड्रेस नको घालू म्हणते, म्हणून मी घातला नाही तर मी घातलाच असता. म्हटलं ताई ड्रेस मी घातला असता, पण आई कुठं चालू देते, बाबाई कुठं चालू देते. बाबाई म्हणते मा घरी आल्या तर तिकडं काही घाला म्हणते, पण इथं नको येऊन घालू म्हणते. मी पाहत नसते, पण आपण चांगलं राहिलो आपल्याच आपण चांगलं दिसते. मी पाय बरं मला 2 लेकर आहे, पण मी कशी टापटीप राहतो, राहत जा ना टापटीप. आणि तुझ्या घरी तू ड्रेस घालतो, इथं चांगली साडी घाला, चांगली घाला. पाय ना त्या कशी खोचखाच करून घेतली, ठेच पदर लावला, चांगलं राहिलं तर काय होते. आणि कोणाला असं वाटत ना माय बाई हिच्या घरी काय सुकणे काय इले, अशी दिसून राहिली. आणि एकदमच गुंडायली गांडायली साडी आणि टेन्शन मध्ये दिसते, असं वाटते ना कोणाला. आपण चांगलं राहिलं चांगलं दिसते. पहिले काय हो 4 दिवस आलो ना आराम करावं वाटते, पण हे बाबाचं नवीन नाटक आहे ना. नाही तुम्ही ड्रेसच घातलाच, मी आता नाईट ड्रेस आणला होता. मोठी हुशार आहे बाबाचं मोठं नाही. बाबाचं काय चुकलं, आपल्या खेड्यात आलं म्हणजे घालाच लागते. त्याला म्हणत नाही काय बापा यायची पोरगी ड्रेस घातला, मग बाबाला चांगलं नाही वाटत म्हणून बाबा म्हणते. नाही बाबाला पटत, आता बाबाचा एक विचार होय. पण मी काय म्हणतो, तुला जर अशी चांगली नीट करायला तर काय बिघडते. माईची म्हटलं कोमल, माया पोपू म्हटलं चांगली राहते. मला ते नेहमीच म्हणते, ताई म्हणते तुम्ही म्हणते मस्त राहता म्हणते, एवढे लेकर आहे म्हणते, 2 लेकरही आहे, तुम्ही सांभाळूनच चांगलाच राहते म्हणते, टापचूप राहता म्हणते, तुमचा पदर कधी टासलाच राहते म्हणते ताई म्हणते, आणि व्यवस्थित राहता म्हणते तुम्ही, मला लय आवडते म्हणते. आणि मला म्हणते तुमचे ब्लाऊज लय आवडते म्हणते. तिनं म्हटलं आता ब्लाऊज टाकले ना मागं, तर मग मी जिथं टाकतो तिथंच टाकलं. मलाच विचारले बाई तिनं सगळे गळे. म्हटलं चांगलं राहिलं तर कोणी चांगलंच म्हणते ना, आणि हे असं राहिलं तर असं वाटतं का जशी काय कामाला गेली बाबा. इथं नवीन असलं म्हणजे 4 लोक पाहते, यायची पोरगी होय बा, चांगली बोलली वाटते, सुख वाटते. तू अशी गाय बांधल्यासारखे राहिलीस ना, इले सुख नाही काय, असं नाही काय. आणि लागन त्या नवऱ्याचं सुखच असं तुले, पण तरी पण मग असं वाटते ना, असं तुझं वागणं राहणं त्याच्यानं असं वाटत असते. मग म्हणून म्हणतो चांगली राहत जाय. नेहमी सारी चिडचिड झाली आहे. माणूस नुसता चिडखोर आहे मी व्हायचा माणूस. असं वाटते आपल्याला 11 ते 5 ड्युटीवर जाते, पण काही नाही तिकडून आला का नुसता चिडचिड करते. जरी सासू सासरे जवळ नाही आहे, सासू सासरीपेक्षा भारी आहे माईचा माणूस. नुसतं चिडखोरपणा आहे या माणसात भरला. मी तर म्हटलं तेवढाही वेळ असली घरी तुम्ही अशी चिडचिड होऊन जाते, माझ्या जीव कालय. एखाद्या गोष्टीसाठी लावलं का लागलं टुंगणं मागच लावते, काही कोणता टावेल पडला असला त्याच्यासाठीच म्हणते. लय चिडखोर माणूस आहे, मला नाही पटला बाई असा स्वभाव. चिडखोर वाणाची तू. हो ताई तुला मायातच बेकार दिसून राहिलं ना, मी चिडखोर आहे म्हणजे ते म्हणणं. तुला काय माहित आहे, पहिले वाटे तुम्हाला लय वाटलं होतं नोकरीवाला पोरगा पाहिजे, नोकरीवाला स्वभाव नाही लय चांगला पाहिजे असते. नुसतं त्याची नोकरीच पाहून का आपण लग्न करून दिलं. आणि किती चिडखोर आहे म्हटलं तो माणूस. तिकडून आला का काहीसाठी घनघन करतच राहते, स्वभाव नाही आहे चांगला काही. आता पण राहा लागते लग्न करून दिलं तर. आणि नुसती नोकरी पाहिली, त्याच्यापेक्षा एखादा साधा पोरगा असता तर पुरला असता. मला तर आता लय पस्तावल्यासारखं वाटते. तशी वागत असेल म्हणून ते चिडचिड करत असेल. तू स्वतःचा गुन्हा सांगतो का? पण ताई कोणी काय मी काय मुद्दाम करतो असं काय. ते नुसती चिडचिड करते ना कोणत्याही गोष्टीवर का करत राहते. आपण किती काही चांगलं बोललो, किती काही चांगलं वागलं तरी तसेच करते. त्या आईचे अभिभाऊजी किती चांगले आहे. कधीच म्हटलं मी त्या घरी आली तर एकदा त्यावर चिडले नसन, एकदा चिडाले. हा माणूस तर आला का बस हे आपटन ते आपटन, आणि मला ऑफिसचं टेन्शन आहे, असं आहे तसं आहे, आणि मलाच काव करते. यायच्या ऑफिसचं टेन्शन मला कायले द्यावं, यायनं यायचं पाहुणे काय एवढं जर जीवार सोडून द्या नोकरी, दुसरं कोणतं काम करा. ते नाही तिकडून आलं का आपल्यावर रोप झाडते. नोकरी करते तर काय करते असं वाटते त्याईले. आपण बोलायचं नाही बाई. म्हणजे तुझ्यावर रागही काढते का ते, ऑफिस मधला राग काढते काय म्हणून पाहिजे काय त्याच्या माणसाले का काऊन अशी चिडचिड करता म्हणून. नाही बाप्पा तू नको म्हणू, अधिक म्हणून पोट भरलं मायाविषयी तू तिकडे बेकार सांगतो, असं झालं तसं झालं. अधिक कायले पाहिजे मामांग टुमणं, हे असतं काय टुमणं का लय कमी आहे काय. अधिक मग तुले सांगितलं मामांग लागून थे अधिक. राहू दे बाप्पा, जसं चालू आहे तसं चालू दे, राहू दे, काही म्हणू नको तू. आणि तुले काय तू म्हणशील 5 मिनिट आणि माया मागं लागन. तशीच तर चिडखोर कोणाला आहे, आणि मग त्याच्यापेक्षा करत जाईन. अधिक यायला भेटते तर कसं येऊ नाही देत जाईन. घरी एवढे लोक आहे,
पण एवढं काव नाही आहे म्हटलं बाई. जास्त लोकांची कामं करायला पुरून ताई, पण हे पुरलं नाही असं. चिडचिडपणा येणं, स्वतःही सुखीने राहत माणूस आणि दुसऱ्याला सुखीने ठेवत म्हटलं आयुष्यभर. माझ्या घरात मस्त असं चिडचिडपणा वाटते मला. तर असं धाक पडते आलं येईन का बा माणसाचा याचा टाईम झाला का मला धाकच पडते नुसता. असं वाटते माय अधिक काही करून का चिडचिड, अधिक काही करून का चिडचिड. मला धाक लागला म्हटलं माणसाचा. असं वाटते काम करायला पुरलं असतं तर पुरलं असतं, पण हे असा चिडचिडपणा पुरला नाही बा. कामं काय एक काय दोन आपण करून टाकू, पण हे असे चिडचिडपणानं वागते ना, तर त्याच्यानं माझ्या जीव असा काची पडून गेला म्हटलं. बाबाला सांगता नाही, आईला सांगता नाही, आई टेन्शन घेते. आता त्यापाशी गोष्ट काढली नाही तर मी त्याही पैसे काढत होती. मला माहित होतं ना तू अशी म्हणशील म्हणून अधिक भाऊजी म्हणू काय त्याईले. ते काय एवढेच आहे सुद्धा काय त्याईले जर म्हणावत्या मग म्हणावत्या बहिणीचेच कानं भरले मायावाल्या, तू चुकल्याच करतो तिकडे जाऊन, असं होईन ना ते. आपण आपल्या मावशी पाशी जाऊ. आपली मावशी आली. मावशी काय म्हणतं नाही काय म्हणतं, ये इकडे बस इकडे. अहो मावशी, तू दोन्ही घरातच बसता आता, नाही तर आम्हाला किती मस्त बाहेर फिरायला नाही. आणि चाल ना आपण बाहेर जाऊ ना, बाबा मजा येते. तू तर आम्हाला मग गार्डन मध्ये नाही इच्छा आता मंदिरातल्या, आता तू तिथेही नेत नाही, आम्ही इथंच तर करतो नुसतं. चाल ना मावशी, गुपचूप खाली नेत नाही तू, नाही तर आपण गुपचूप खाली किती जाऊ का बाई. मी इथं राहतो काय, पहिले कशी भडक जाओ, आता मला लय जीवार येते. आता लय जीवार येते. आता मला असं वाटते का मस्त गोष्टी करा, आराम करा, असं वाटते बाई. काही माझ्या मन नाही होत आता झाले. जे झाले तू आमच्या घरी नाही आली, नाही तर आमच्या घरी ये तू. आता तर येतोय नाही. तुझ्या काकाजीले म्हणजो येऊ दे जा म्हणून, मग त्या काकाजीले बोलाव तू, मग तो काकाजी घेऊन येते मग मले. तसं यायला भेटते का आता मले. बोरही झाली असेल ना, मी झाली बोर आता. चल जाऊ ना, आज 5 वाजता जाऊ ना आपण फिरायला जाऊ गार्डन मध्ये. तिकडच्या तिकडे गुपचूप खाऊन लस्सी गिस्सी खाऊ. आपण सोबत जाऊ, मजा येते तेवढीच. हो आपण जाऊ. हो ताई चालजो ना. मग ते माझी मैत्रीण आहे तिला बोलावून घेईन ना. लगेच भेटणी आहे तिकडेच, मग गिर्डनले जाऊ मस्त पैकी. बोलणंही होते, चालणे होते, नाही लेकरायले गमते. जाऊ आपण. बरं झालं पोरीने आठवून दिली, नाही तर आपल्या काही लक्षात नाही आलं असतं. एवढंच बोलते हो ताई. ह्या कधी जास्त बोलून तेवढाच बोलते चुरू. आता तो कोणाला देखता जास्त बोलत नाही, फक्त एवढंच आहे त्याचं. तो कोणाच्या देखता बोलत नाही. मी पण किती चुरू बोलतो, पण आपल्याला हे सबस्क्राईबर करत नाही बिचारे. मी किती मेहनतीने व्हिडिओ बनवतो, पण म्हटलं सबस्क्राईबर करायला पाहत नाही. तुम्हाला का सबस्क्राईब करून टाक ना बा, आमचं एकदा चॅनल करून टाका ना, तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहायला भेटते. मग ताई करते ते सगळेजण सबस्क्राईब. फक्त तू करत राह, मेहनत कर. तू करून राहिली ना मेहनत, त्याला समजते ना, ते सबस्क्राईब करते तुले. करताना तुम्ही आता करून टाका लवकर सबस्क्राईब. ताई लय मेहनत करून राहिली आमची नीता ताई. तर सबस्क्राईब लवकर करून टाका चॅनल, आणि लाईकही करून टाका, आणि शेअरही करून टाका जमलं तर. काही पैसे गिसे लागत नाही बा. तेच तुम्हाला सबस्क्राईब करून राहिले चॅनलले मायवाल्या, म्हणून तुम्हाला एवढं चांगलं मग उत्साह येते. पण थोडंसं आरामशी धीमे गतीनं करून राहिले. जराशा ताईनं लवकर सपोर्ट केला तर मग मला जरासा आनंद होते. आमची आई काय म्हणते, आनंद होते म्हणते आईले. करून टाका मग लाईक शेअर आणि सबस्क्राईब.